कर्करोग टाळण्यासाठी काय खाऊ नये आणि काय खावे. नमस्कार. लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी लोकांना कर्करोगासारख्या गंभीर आजाराबद्दल जागरूक करण्यासाठी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. हा आजार जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करत आहे आणि त्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की अस्वस्थ जीवनशैली. तथापि संतुलित आणि पौष्टिक आहार घेतल्यास कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. योग्य आहार घेतल्याने शरीर निरोगी राहतेच, शिवाय कर्करोगासारख्या आजारांनाही प्रतिबंधित करण्यास मदत होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कर्करोग टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी खाऊ नये आणि कोणते पदार्थ फायदेशीर ठरू शकतात. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून कृपया आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. कर्करोग टाळण्यासाठी काय खाऊ नये. प्रक्रिया केलेले आणि जंक फूड टाळा. आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना इन्स्टंट नूडल्स, पॅकेज स्नॅक्स, बर्गर, पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईजसारखे रेडीमेड अन्न आवडू लागले आहे. परंतु या अन्नपदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्स, प्रिझर्वेटिव्ह्ज आणि जास्त मीठ भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे शरीरात सूज वाढून कर्करोगाचा धोका वाढू शकतो. विशेषतः सॉसेज, हॉटडॉग इत्यादी प्रक्रिया केलेल्या मांसांमध्ये अशी रसायने असतात जी कोलन कर्करोगाचा धोका वाढवू शकतात. जास्त गोड आणि साखरयुक्त पदार्थ टाळा. जास्त साखर खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो आणि लठ्ठपणामुळे अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. शीतपेय, पॅकेज ज्यूस, कॅन्डीज, केक, मिठाई आणि इतर जास्त साखरेचे पदार्थ शरीरात इन्सुलिनची पातळी वाढवतात, ज्यामुळे कर्करोगाच्या पेशी वाढण्यास मदत होते. म्हणून फक्त नैसर्गिक साखरेचे सेवन करण्याचा प्रयत्न करा, जसे की मध किंवा फळांपासून मिळणारी साखर. जास्त तळलेले आणि तेलकट पदार्थ खाऊ नका. तळलेल्या अन्नात जास्त प्रमाणात ट्रान्स फॅट आणि ऑक्सिडेंटिव्ह घटक शरीरात मुक्त रेडिकल्स वाढवतात, ज्यामुळे कर्करोगाच्या पेशी वाढू शकतात. जास्त समोसे, पकोडे, पुऱ्या आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरात जळजळ आणि लठ्ठपणा वाढू शकतो, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. दारू आणि तंबाखूचे सेवन करू नका. अल्कोहोल आणि तंबाखूचे सेवन केल्याने यकृताचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, घशाचा कर्करोग आणि पोटाचा कर्करोग अशा अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो. अल्कोहोल शरीरातील विषारी पदार्थ वाढवते आणि पेशींना नुकसान पोहोचवते, ज्यामुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ होते. जर तुम्हाला कर्करोग टाळायचा असेल तर सर्वोत्तम पर्याय म्हणजे दारू आणि तंबाखूंपासून पूर्णपणे दूर राहणे. कर्करोग टाळण्यासाठी काय खावे. निरोगी आणि पौष्टिकतेने समृद्ध अन्न केवळ कर्करोग रोखण्यास मदत करत नाही, तर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून शरीराला रोगांशी लढण्याची क्षमता देखील देते. कोणते पदार्थ कर्करोगाचा धोका कमी करू शकतात ते जाणून घेऊ. हिरव्या भाज्या आणि ताजी फळे खा. पालक, ब्रोकोली, मेथी, कोबी यांसारख्या हिरव्या भाज्यांमध्ये फायटोन्यूट्रिएंट्स आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतात. त्याचवेळी सफरचंद, पेरू, डाळिंब, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि संत्री यांसारखी फायबरयुक्त फळे शरीरातील विषारी घटक काढून टाकतात आणि कर्करोग रोखण्यास मदत करतात. हळद आणि आले खा. हळदीमध्ये असलेले कर्फ्युमिन हे एक शक्तिशाली दाहक विरोधी घटक आहे, जे कर्करोगाच्या पेशींना वाढण्यापासून रोखते. आले शरीरातील जळजळ कमी करून पचनक्रिया देखील सुधारते, ज्यामुळे पोटाच्या कर्करोगाचा धोका यामुळे कमी होतो. अक्रोड आणि सुका मेवा खा. अक्रोड, बदाम, काजू आणि जवस यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील चांगल्या पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात. त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि कर्करोगाशी लढण्यास मदत करतात.
संपूर्ण धान्य आणि डाळी खा. तपकिरी तांदूळ, ओट्स, बाजरी आणि बार्ली यांसारख्या संपूर्ण धान्यामध्ये फायबर आणि पोषक घटक असतात, जे पचनसंस्था निरोगी ठेवतात आणि कोलन कर्करोग रोखण्यास मदत करतात. डाळींमध्ये प्रथिने आणि फायबर असतात, जे शरीरातील पेशींना बळकटी देतात आणि यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.